नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। दुर्गम सातपुड्याच्या आरोग्यदायिनी देवदूतांचा सन्मान। काठी येथे आशा स्वयंसेविकांचा भव्य गौरव सोहळा। 15 वर्षांत पाऊण लाखापेक्षा जास्त रुग्णांना संजीवनी। नमस्कार प्रेक्षक हो, ऋतू उन्हाळ्याचा असो, पावसाळ्याचा की कडाक्याच्या हिवाळ्याचा, रात्र असो वा दिवस, दुर्गम सातपुड्याच्या कडेकपाऱ्यात आणि दुर्गम पाड्यांवर राहणाऱ्या शेवटच्या माणसापर्यंत आरोग्याची सेवा पोहोचवणाऱ्या आरोग्यदायिनी म्हणजेच आपल्या आशा स्वयंसेविका या ग्रामीण भागासाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरल्या आहेत। त्यांच्या याच निस्वार्थी आणि अथांग परिश्रमांची कृतज्ञता म्हणून अक्कलकुवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र काठी येथे आशा कार्यकर्त्यांचा एक भव्य सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। दी सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड, गाडेगाव पुरस्कृत आणि यहामोगी आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्था धडगाव संचलित फिरता दवाखाना व किशोरींचे आरोग्य शिक्षण उपक्रम अंतर्गत या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात काठी, वेरी, चनवाई, मोलगी, भगदरी, वेलखेडी, सांबर आणि डेब्रामाळ येथील 28 आशा कार्यकर्तींसह फिरत्या दवाखान्यातील डॉक्टर्स आणि परिचारिकांचा ट्रॉफी देऊन विशेष गौरव करण्यात आला। कार्यक्रमाची प्रस्तावना करताना संस्थेचे सचिव विठ्ठल कदम भावूक झाले होते। जानेवारी 2011 पासून सुरू झालेल्या या खडतर प्रवासाचा आढावा त्यांनी मांडला। गेल्या 15 वर्षांत या उपक्रमाने गाव पातळीवर 57,000पेक्षा जास्त नागरिकांची तर 11,000हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली आहे। अस्तंबा यात्रेत 8,000हून अधिक भाविकांना सेवा दिली असून दुर्गम भागातील मुलींचे आरोग्य सुधारावे म्हणून किशोरींना 13 प्रकारच्या भाजीपाला, बियाण्यांचे आणि सुती कापडाचे वाटप करण्यात आले आहे। विशेष म्हणजे कोविडच्या काळात जेव्हा सर्व काही बंद होते तेव्हा भांगरापाणी गावात सुंदर माझे घर ही स्वच्छता स्पर्धा राबवून मोठा संदेश देण्यात आला होता। दुर्गम पाड्यांवरील शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे मोठे काम या आशा भगिनी करत आहेत। त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणे हे आमचे परम कर्तव्य आहे, असे विठ्ठल कदम, सचिव, यहामोगी संस्था यांनी सांगितले। या सोहळ्याला प्राथमिक आरोग्य केंद्र काठीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंद्रसिंग वसावे, डॉक्टर कुलदीप ठाकरे, ग्रामीण रुग्णालय धडगावचे डॉक्टर कपिल पावरा, आरोग्य विस्तार अधिकारी रमेश शिंदे आणि दिलू गावित प्रामुख्याने उपस्थित होते। मान्यवरांनी आशा वर्करच्या कार्याचे कौतुक करत हा सन्मान त्यांना पुढील कार्यासाठी नवी ऊर्जा देईल असा विश्वास व्यक्त केला। या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा सोहळा केवळ कौतुकापुरता मर्यादित राहिला नाही। संस्थेचे सचिव विठ्ठल कदम यांनी उपस्थितांना सामूहिक बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा दिली। आरोग्यासोबतच समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्याचा एक मोठा संकल्प करत या प्रेरणादायी सोहळ्याची सांगता झाली। नक्कीच अशा उपक्रमांमुळे आणि कौतुकाच्या थापेमुळे दुर्गम भागात काम करणाऱ्या आपल्या आशा भगिनींचा आत्मविश्वास नक्कीच द्विगुणित होईल, यात शंका नाही। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी, काठी। धन्यवाद। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।